सुखबीर सिंग बादल यांच्यावरती हल्ला करणारा आरोपी जो आहे तो जसपाल सिंह आपण पाहतोय की पुण्यातल्या पुलगेट परिसरामध्ये राहणार आहे। आपल्याला हे त्याचं राहतं घर आपल्याला पाहायला मिळतं आणि सध्या एटीएसची टीम जी आहे ती जसपाल सिंहच्या घरी दाखल झालेली आहे। एटीएस कडून या संपूर्ण प्रकरणाचा तपास जो आहे तो केला जातोय। सुखबीर सिंग बादल जे आहेत ते नांदेडमधल्या गुरुद्वारामध्ये दर्शनासाठी आलेले होते आणि त्यांच्यावरती हल्ला केल्यानंतर आपण पाहतोय की त्याची ताब्यामध्ये घेतल्यानंतर चौकशी करण्यात आली आणि तो मूळचा पुण्यातला असलेला निघाला पाहायला मिळतो। आणि आपण पाहतोय की जसपाल सिंहनं जे आहे ते पुण्यातल्या न्यायालयामध्ये वकील म्हणून सुद्धा काम केलेलं आहे। त्याला आपल्याला आपण पाहतोय की ॲडव्होकेट जसपाल सिंह याची पाठी जी आहेत आपल्याला या ठिकाणी घरामध्ये पाहायला मिळते। एटीएसची टीम सध्या घरी दाखल झालेली आहे। एटीएस टीमकडून सध्या या ठिकाणी तपास जो आहे तो केला जातोय। जसपाल सिंहचा हल्ला करण्याचा नक्की उद्देश काय होता? गेल्या 2 वर्षांपासून तो नांदेड जवळच्या गुरुद्वारामध्ये सेवाभावी संस्थेमध्ये काम करतोय, मात्र हल्ला करण्याचा नक्की त्याचा उद्देश काय होता याचा तपास जो आहे तो सध्या आपण पाहतोय की एटीएस कडून केला जाणार आहे। इथं स्थानिक नागरिक जे आहेत त्या परिसरामध्ये राहतात। किती वर्षांपासून जसपाल सिंह इथं राहतात काय माहिती? मी तर लहानपणापासून ओळखतो त्यांना। बरं, किती वर्षांपासून इथं नाही येत ते? म्हणजे 2 वर्ष झालं ते बाहेर असल्याची माहिती मिळते। 2 वर्ष झालं। काय काम करायचे ते नक्की? ते म्हणजे देवाचे काम करायचे। बरं, गुरुद्वारामध्ये लोकांना सांगायचे देवाबद्दल। बरं। आणि आता ज्यावेळेस काय इथं आले पोलीस तुम्हाला काय विचारलं का काय? नाही, बरं, काय त्यांचा स्वभाव कसा होता? एकदम चांगला। चांगला। हल्ला का केला असावा असं तुम्हाला वाटतं? नाही, ते नाही सांगू शकत नाही। बरं, म्हणजे अनेक वर्षांपासून ते इथं राहतात। कोण कोण राहतं त्यांचं इथं? आता त्यांची पत्नी आणि त्यांची मुलगी होती, तिचं लग्न झालं। लग्न झालं। बरं, म्हणजे आता गेल्या 2 वर्षांपासून ते इथं राहायला नाही जातात? नाही, म्हणजे घरामध्ये आता सध्या तरी कोणी नसतं? त्यांच्या मिसेस असतात। मिसेस असतात। बरं, तुम्हाला असं वाटलं होतं का ते हल्ला करतील किंवा नाही, काय? नाही, म्हणजे तुमच्यासाठी सुद्धा ही धक्कादायक आहे? हो। आता आपण पाहतोय की या परिसरामध्ये हे राहणारे स्थानिक नागरिक सांगतात की अगदी जसपाल सिंहच्या घराला लागून यांचं घर आहे। ते सांगतात की जसपाल सिंहचा स्वभाव जो आहे तो चांगला होता, मात्र तो हल्ला करेल असं वाटलं नव्हतं। सध्या एटीएसची टीम आपण पाहतोय की घरामध्ये दाखल झालेली आहे आणि एटीएस कडून जसपाल सिंहच्या घरामध्ये आपण पाहतोय की चौकशी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन प्रवीण कुमार नक्कासोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।